नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तीनही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का? आणि या तीनही महिन्यांचे 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये, जसं की 3 महिन्याचे 1,500 1,500 1,500 असे 3 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळणार का? असे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज सकाळपासनं हेच अपडेट संपूर्ण म्हणजे सगळीकडे सर्व प्रसारमाध्यमांमध्ये हेच दिसत आहे. जवळजवळ सगळ्याच न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून हेच अपडेट समोर येत आहे. हेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तीनही हप्ते आता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहे. कारण की नोव्हेंबर म्हणजे आता खूप उशीर झालेला आहे बघा. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासून पैसे नाही आहे. नोव्हेंबरचा पण हप्ता मिळाला नाही, डिसेंबरचा पण मिळाला नाही आणि अजूनपर्यंत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा मिळालेला आहे त्यांना जानेवारीचा हप्ता यायचा बाकी आहे आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा नाही आला त्यांना पण जानेवारीचा हप्ता यायचा बाकी आहे. परंतु ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलाच नाही अशा बहिणींचा आता किती म्हणजे ओढाताण होत असेल, बजेट किती कोलमडला असेल, त्यांचा सर्व खर्च कशा भागवत असतील हेच कळत नाही. तर आज प्रसारमाध्यमातून हेच अपडेट आपण बघत आहोत. सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज म्हणजे 4 फेब्रुवारीला हेच अपडेट समोर येत आहे. संपूर्ण म्हणजे सगळीकडे अशाच पद्धतीचे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती हे अपडेट आलेले आहे. तर सर्व लाडक्या बहिणी बघा, सत्य काय आहे तेही आपण बघणार आहोत. तर तुम्हाला काय वाटते की तुम्हाला खरंच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे तीनही हप्ते एकत्र मिळणार का? तर सत्य तर हेच आहे. तर 4,500 रुपये हे एकत्र मिळणार नाही का? कारण की बघा, या पाठीमागे भरपूर कारणं आहेत. तर काय कारणे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर 4,500 रुपये एकत्र का नाही मिळणार तेच मी तुम्हाला सांगते. तर जवळजवळ 80 ते 90 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांचे ई-KYC हे बाकी होते. आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, म्हणजे आत्ता जसं जे सांगितलं होतं शासनाने की तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या मार्फत तुमची पडताळणी होणार आहे, तर तशा पद्धतीने जर लाडक्या बहिणींनी तुम्ही ई-KYC तुमची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींच्या म्हणजे तीनही महिन्यांचे पैसे तुमच्या बँकेत एकत्र येऊ शकतात, तुमची जर ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर. आणि जर तुमची पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते येणार. आता जानेवारीचा हप्ता येणार की नाही हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर लाडक्या बहिणी, म्हणून तुम्हाला पुन्हा सांगत आहे, पुन्हा रिमाइंड करत आहे की ई-KYCची प्रक्रिया जी सुरू आहे ती लवकर करून घ्या. सगळीकडे तुम्ही चौकशी करा आणि ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करा. आपले बँक खाते अपडेट आहे का, आपले बँक खाते आधार सीडिंग आहे का तेही चेक करून घ्या. बाकी तुमचं काही इनकम्प्लीट तर नाही ना? DBT तुमचं आधार सीडिंग आहे का, DBT तुमचं ॲक्टिव्ह आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. तर ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे तीनही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का हे अपडेट आपण पाहिलेच आहे. माझे तरी असे मत आहे आणि सत्य तर असे आहे, तर संपूर्ण तीनही हप्ते एकत्र येणार नाही. कारण की ज्याप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींची जशी प्रोसेस पूर्ण झालेली असेल ई-KYCची, तसे त्या पद्धतीने तशा लाडक्या बहिणींना तसे हप्ते येतील. परंतु आता नोव्हेंबर, डिसेंबरचे पेंडिंग हप्ते मात्र लाडक्या बहिणींना नक्की मिळतील. आणि जानेवारीचे महिना म्हणजे ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता पण मिळणार. त्यासाठी लाडक्या बहिणी पुन्हा एकदा तुम्हाला महत्त्वाचं सांगत आहे की तुमचे बँक खाते
तुमचे IPPB अकाउंट म्हणजे जसे की तुमचे इंडियन पेमेंट पोस्ट बँक अकाउंट असेल, सर्व तुम्ही KYC करून घ्या, अपडेटेड ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व हप्ते नियमित येत राहतील.